प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने राजयोग मेडिटेशन ध्यानसाधना केंद्राचे भूमिपूजन संपन्न झाले. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं कोपरगाव तालुक्यामधील दरडे चांदवड या ठिकाणी राजयोग मेडिटेशन ध्यानसाधना केंद्राचे भूमिपूजन परमश्रद्धेय राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दिदी नाशिक श्री क्षेत्र कुंभारेचे मठाधिपती श्री श्री 108 महंत राघवेश्वर नंदजी महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरला दिदी, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी मंत्री व सौ अण्णासाहेब मस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते व देरडे ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिभा गायकवाड, मडी ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण निंबाळकर, कोळपेवाडी ग्रामपंचायत सरपंच चंद्रकला सूर्यभान कोळपे, सुरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच सुमन कोळपे, शकुंतला कोल्हे, रत्ना चांदगुडे, इंजिनियर दत्ता जाधव, इंजिनियर शैलेश आसने, देवेंद्र गवारे आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. याप्रसंगी राजयोग मेडिटेशन ध्यान साधना केंद्राच्या वस्तूविषयी राजयोगिनी ब्रह्मकुमारीच सरला दिदी यांनी माहिती दिली, तर माजी मंत्री अण्णासाहेब मस्के आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ओम शांती. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय शाखा देरडे इथे खूप सुंदर आणि भव्य वास्तूचं निर्माण होणार आहे. जवळजवळ 51 फूट उंच आणि 12 ज्योतिर्लिंगम एकाच ठिकाणी असं ही वास्तू निर्माण होणार आहे. बाहेरून जसे या प्रकारची शिवलिंगाची बिल्डिंग दिसणार, अर्थात शिवपिंड मोठी बाहेरून दिसणार आणि त्याच्या आतमध्ये 12 ज्योतिर्लिंगमचं दर्शन होणार. सर्व भक्त भाविकांना, महादेवाच्या भाविकांना आमचं निमंत्रण आहे. आपण एक दिवस देरडे चांदवड या ठिकाणी या व ही जी भव्य वास्तू निर्माण होणार आहे त्यासाठी सढळ हाताने मदतही करा. या वास्तू निर्मितीचा उद्देश असा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्रह्मकुमारी संस्थेचं त्र्यंबकेश्वर इथे 108 फूट उंचीचं महादेवाचं म्हणजे शिवलिंग बनणार आहे आणि त्या ठिकाणीही अशीच व्यवस्था करणार आहोत की 12 ज्योतिर्लिंगमचं दर्शन एका ठिकाणी आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर नंतर महाराष्ट्रामध्ये केवळ कोपरगाव तर्फे देरडे चांदवड या ठिकाणीच ही वास्तू निर्माण होणार आहे. उद्देश हा आहे की जनजनापर्यंत ईश्वरीय संदेश पोहोचवणे, त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगम करण्यासाठी दर्शनासाठी अनेक वयोवृद्ध लोकांना, आजारी लोकांना इच्छा असते की 12 ज्योतिर्लिंगमचं दर्शन करायला जावं, तर खूप फिरावं लागतं, खूप प्रवासाचा त्रास सोसावा लागतो, खर्चही खूप होतो. तर अशा लोकांसाठी किंवा जे कोणी सगळे शिवाचे भक्त असतील त्या सर्वांसाठी एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगमचं दर्शन विधिवत प्राणप्रतिष्ठा करून करण्याचा उद्देश ब्रह्मकुमारी संस्थेचा शाखा कोपरगाव तर्फे आहे. आणि त्याचबरोबर ही संस्था आता वर्तमान काळात 150 देशामध्ये 9000 सेवा केंद्राच्या मार्फत कार्यरत आहे. बँगलोर, कर्नाटक, तामिळनाडू, त्र्यंबकेश्वर, आंध्र प्रदेशमध्ये सत्य साईबाबा मंदिराच्या अगदी शेजारी, ज्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे या ठिकाणी. पण घर बांधण्यापेक्षा हे घर आपल्या घरात असलं पाहिजे, आत्म्यामध्ये असलं पाहिजे, तर त्या घरामध्ये शांती पाहिजे. या जीवनामध्ये या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि हा जो परिवार आहे, आपण ब्राह्मण परिवार याला जे म्हणतो, आणि या ब्राह्मण परिवाराचा एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की याच्यामध्ये कधी मतभेद होतो, कधी नेहमी संघटन यशस्वी होतं आणि त्याला योगाची साथ या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी निश्चितपणे कुठलंही कार्य असो, कुठल्याही कामामध्ये असेल, व्यक्तिगत असेल, साधारणपणे सर्व समाजाचा असेल, त्याला निर्विघ्न अशा प्रकारचे हे पार पडतं. त्याला खूप चांगल्या प्रकारची साथ आपल्याला कोपरगावच्या परिसरामध्ये सरला दिदी आणि त्यांचे किती वर्ष काम करतायत आणि त्यांनी हा प्रकल्प ज्यांनी या ठिकाणी जमिनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. व आता भविष्य काळामध्ये देरडे कोराळेचे सर्व सन्मान्य नागरिक, सरपंच आणि त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. खूप बोलण्यासारखं आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला आपण इथं आलेला आहात, उपस्थित आहात, यापेक्षा अधिक संख्या सातत्याने या ठिकाणी येत राहील अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमाला लागणारा सर्व जो काही आपल्याला भविष्यकाळ उज्ज्वल आहे
कोणाकडे आपण या कामासाठी गेलो तर कोणी नाही म्हणणार नाही, अशी परिस्थिती आहे. मी माझ्या वतीनं आजच या कार्याला 1 लाख रुपयाची काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार वाकचौरे साहेब त्यांनी आमच्या पिंपरी निर्मळला 5 लाख रुपये दिले. तसं त्यांच्याकडनं आपल्याला निधी जास्तीत जास्त म्हणून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपला सर्वांना या केंद्राचा आणि सर्वांना या परिसराचा उत्कर्ष व्हावा अशा प्रकारची साईबाबाच्या चरणी, ब्रह्मबाबाच्या चरणी आणि विशेषतः शिवबाबाच्या चरणी प्रार्थना करतो. होतोय आणि आमचं भाग्य आहे. मी कायम सरला देवींना म्हणत असते की ताई, आमचं भाग्य आहे की आपण कोपरगावला ओम शांती ग्रुपच्या प्रमुख म्हणून लाभल्या. कारण ज्यावेळी ही सुरुवात झाली गावामध्ये, कोपरगावमध्ये, तेव्हा डॉक्टर नायकवाडे साहेबांचं विशेष सहकार्य आणि त्यांच्या दवाखान्याखाली आणि वरती सेंटर चालायचं. परंतु एक छोटंसं रोपटं आणि आज त्याचं वटवृक्षात रूपांतर होतंय. हे आमचं भाग्य आहे कोपरगाववासियांचं, असं मी म्हणेन. आणि जो संकल्प दिदी करतात तो संकल्प निश्चित पूर्ण होतो. आणि विशेषतः आम्हाला महिला म्हणून एक विशेष आनंद आहे की या ओम शांती परिवारामध्ये सर्व स्त्री शक्ती आहे. विशेषतः आपले भाऊ तर आपल्या पाठीशी आहेतच, परंतु स्त्री शक्ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण आपण आहात. आणि म्हणून आज कोपरगावचं सेंटर सुद्धा खूप सुंदर पाहण्यासारखं. आणि विशेष आता इथे जे काय आपलं संकल्प आहे तो निश्चित पूर्ण होणार आहे. आणि या संकल्पासाठी ताई दिदी माझी 100% आपल्यासाठी सोबत आहे, साथ आहे, सहकार्य आहे. कारण पुढची शिवरात्र इथं जेव्हा आपण याल तेव्हा हे असं जे काही वाळवंटासारखं दिसतंय तसं नसणार आहे. कारण दिदी आणि हा ओम शांती परिवार हा फुलासारखा फुललेला असतो. काय आपण सगळ्या जणी इथे आल्यावर एका परिवारासारखे आपण असतो. आणि देरडे चांदवड या गावाचंही भाग्य आहे की इथं इतकं सुंदर असं 12 ज्योतिर्लिंग आणि त्यांच्या सगळा ओम शांती परिवार इथं राहणार आहे. आणि रत्नाताई आपलाही जो संकल्प आहे वृद्धाश्रम, अनाथाश्रम, खरं खूप पुण्याचं काम आहे, खूप पुण्याचं काम आहे. कुणाचं दुःख दूर करणं, एखाद्याच्या डोळ्यात येणारे आसू पुसणं, आणि हे सगळं परमात्मा, परमेश्वर, शिवबाबा आपल्याकडून करून घेतायत दिदी, असं मी म्हणेन. आणि आम्हाला छोटासा त्याच्यात खारीचा वाटा म्हणून काहीतरी काम करता येत आहे. आणि खरं आपलं काम इतकं मोठं आहे, परंतु आपण धन्यवाद आम्हाला म्हणताना. आणि तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्ताभाई बडे नाशिक, अभिजित कुवर नाशिक, संदीप भोसले, गणेश मोरे, सुरेश नाना शिलेदार, ब्रह्मकुमारी शीतल दिदी, ब्रह्मकुमारी चैताली दिदी, ब्रह्मकुमार संदीप भाऊ, ब्रह्मकुमार बाबासाहेब भाई, कमला बहन, लीला माता, रसिका दिदी, रुची थोडे, गजानन भाई, अनिल भट्टड आणि त्यांचा संपूर्ण परिवार, हर्षद वाघ पोहेगाव संपूर्ण परिवार, डॉक्टर मेहत्रे दहेगाव संपूर्ण परिवार, उषा माता गणेश मोरे, अनिलभाई रामनाथ भाई, नंदा माता बाळूभाई, नंदू मोरेंसह इतर सर्व ब्रह्मकुमारी परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.